हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. हनुवटी जमिनीला समांतर. आणि डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण ज्या ठिकाणी बसलोय तिथे शारीरिक स्थिरता पायाच्या नखापासून ते आपल्या टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असण्या श्वासाची जाणीव. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. शरीर आणि मनाने स्थिर होऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. काही क्षण शांत. हातांची दोन्ही हात एका नाकपुडीने. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद करू. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेत. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सहज श्वास भरून घेऊया उजव्या नाकपुडीने. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तनी करायची आहेत. आपली आपण मनाने काउंट करूया. सावकाश कृती थांबून डावा हात गुडघ्यावरती. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी सहज बंद. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन डाव्या नाकपुडीने. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घ्यावा. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. उजवा हात गुडघ्यावरती. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. डोळे मिटून क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतो. मोकळा झालेला श्वसन मार्ग. आपल्या दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर आयब्रो सेंटर मध्ये अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्राचा ओम. त्याचं स्मरण. आणि या ओमची
3 उच्चार मध्यम पट्टीतले एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊ. ओंकार. ओ. 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 आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदन् मोक्षदं चैव. कामदन् मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनियमाने बिंदूसहितच्या ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया नमन मुद्रा. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी ही मुद्रा करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. आपल्या मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपल्या साधनेची या आठवड्याची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. त्याला साक्षी ठेवून करूया. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना सावकाश हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना करूया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपलं. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मानमध्ये सैल सोडून विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात समोर घ्या आणि एकाच वेळेला हातापायांच्या बोटांमध्ये ताण देऊया. एकाच वेळेला स्ट्रेच द्यायचंय. दोन्ही हातापायांची बोटं एकाच वेळेला ताणू घ्या आणि रिलॅक्स होऊया. ताणूया. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि रिलॅक्स. स्ट्रेच. रिलॅक्स. स्ट्रेच. बरोबर. छान. रिलॅक्स. ठीक आहे. आता दोन्हीही हातापावलांची बोटं जी आहेत ती जुळलेली आहेत. अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताचे तळवे स्वतःकडे घ्या आणि जमिनीकडे ताणा. एकाच वेळ स्वतःकडे घ्या, जमिनीकडे ताणा. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. एकाच वेळेला आपण ह्या दोन्हीही कृती करतोय. स्वतःकडे घ्यायचे आणि जमिनीकडे ताणायचे. बरोबर. छान. पुन्हा एकदा स्वतःकडे घेऊया, जमिनीकडे ताणूया. अजून एकदा स्वतःकडे, जमिनीकडे. बरोबर. आता पुन्हा आपले हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. वायपर मुवमेंट पाऊल आणि आपले मनगटामधून हात एकाच वेळेला. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. वायपर मुवमेंट. एकदा पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामधून हाताचा पंजा आणि अँकल जॉईंट मधून पाऊल. एकदा उजवीकडे, डावीकडे. परफेक्ट. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. छान. उजवीकडे, डावीकडे. थोडा वेळ हात खाली घ्या. हात मागे घेऊया आणि फक्त पावलांची बोटं फोल्ड आणि अनफोल्ड करूया चवड्यातून.
अगदी अंगठा आतमध्ये घ्या, मग त्यावर 4 बोटं, मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. फक्त चवड्यामध्ये हालचाल. हाताला रग लागलेली असते म्हणून थोडा वेळ आपण फक्त पावलांमध्ये कृती करूया. छान. 4 ते 5 वेळेला अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं, मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. अशा प्रकारे कृती. बरोबर. थांबायचं. आपलं उजवं जे पाऊल आहे ते स्वतःकडे खेचून घ्या. फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय एकदम रिलॅक्स करा. ठीक आहे. आता हाच उजवा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा. जमिनीला घासत घासत. बरोबर. आणि मध्ये आणा. तसाच घासत घासत मध्ये आणायचा. पाऊल आपण स्वतःकडे खेचलंय त्यामुळे आपला गुडघा हा लॉक होऊन जातो. पुन्हा एकदा जास्तीत जास्त उजवीकडे जमिनीला घासत घासत सावकाश करा. घाई करू नका. क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आणि पुन्हा मध्यभागी. परफेक्ट. अजून एकदा करू. जमिनीला घासत घासत उजवीकडे जास्तीत जास्त आणि मध्यभागी. 3 वेळेला आपण उजवीकडे नेलं. ठीक आहे. आता उजवं पाऊल रिलॅक्स करा. उजवं पाऊल रिलॅक्स करा आणि डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. मध्ये आल्यानंतर उजवं पाऊल रिलॅक्स करा. डावं पाऊल अँकल जॉईंट्स मधून स्वतःकडे खेचून घ्या आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. जमिनीला घासत घासत डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा आणि मग पुन्हा सावकाश मध्ये आणायचा. बरोबर. सावकाश करा. घाई केली तर क्रॅम्प येऊ शकतो. पुन्हा जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जा. डावा पाय जमिनीला घासत आणि मध्ये घेऊन. अजून एकदा करूया. जास्तीत जास्त पाय डावीकडे. छान. आणि मध्ये. मध्ये आल्यानंतर थांबा आणि आपलं डावं पाऊल रिलॅक्स करा. डावं पाऊल रिलॅक्स करा. ठीक आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण हाफ बटरफ्लाय केलं. बरोबर. आता आपल्याला फुल बटरफ्लाय करायचं. तर दोन्ही जी पावलं आहेत ती जोडून घ्यायची एकमेकांना आणि आपल्या हाताची पकड आपल्या पावलांच्या भोवती द्यायची. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या पावलांच्या भोवती. आपले गुडघे आणि मांड्या जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पाठीचा मणका सरळ. बरं, आता इथे नकळत खांदे असे वर उचलले जातात, पण खांदे आपल्याला रिलॅक्स ठेवायचे. एकदम रिलॅक्स ठेवा. आता आपले हे काही जणांचे पाय असे वर तरंगत असते. तर याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे की ते पाय आपले जास्तीत जास्त जमिनीकडे जाण्यासाठी काय करायचं. आता हळूहळू गुडघे मांड्या वर घ्या. सगळ्यांनी अशा वर घ्या आणि आता सावकाश जमिनीकडे प्रेस करा. प्रेस करा जमिनीकडे. हा. बरोबर. पुन्हा वर घ्या सावकाश. तर आता हे करताना सुद्धा आपल्याला पुढे मागे हालचाल करायची नाहीये. हा. गुडघे मांड्या तर जमिनीकडे प्रेस करा. पुन्हा वर घ्या आणि सावकाश प्रेस करा खाली. पुढे मागे न होता. वर खाली. वर खाली. खाली येताना प्रेस करायचं. वर खाली. बरोबर. आता हळूहळू आपला स्पीड वाढवा. हळूहळू स्पीड वाढवा. जास्तीत जास्त वर खाली वर खाली. जसं फुलपाखरू एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बागेमध्ये बागडतं त्याप्रमाणे ही आपली पायाची मुवमेंट दिसते. म्हणून याला तिथली आसन किंवा बटरफ्लाय मुवमेंट म्हणतात. जास्तीत जास्त वर खाली वर खाली. परफेक्ट. आपले हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी थाय मसल्स मधला जो आलेला स्टिफनेस पण आहे तो निघून जाण्यासाठी ही कृती आणि स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे. लाभदायक आहे. हळू 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 स्पीड कमी करायचा. दोन्ही पाय सरळ करूया आणि थोड्या वेळ विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. एक श्वास विश्रांती घेतल्यानंतर थांबायचं आणि सरळ करायची. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. डाव्या हाताने उजव्या हाताचा मनगट पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचा मनगट पकडा. उजव्या हाताची 5 बोटं स्ट्रेच करा. अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. पेरापेरातनं प्रत्येक बोट फोल्ड होऊन दे. ठीक आहे. मगाशी आपण मनगटामधून दोन्ही वेळेला हातांचे पंजे वर खाली केले. आता आपण मुठी फक्त वर खाली करूया. ठीक आहे. मनगटामधून हाताची मूठ एकदा वर घ्या
आणि खाली जमिनीकडे ताणा. वर मनगटाचे जे जॉईंट्स असतात ना ते थोडे किचकट असतात. ते रिपेअर तिथे जर दुखापत झाली थोडस रिपेअर व्हायला थोडा वेळ जातो. म्हणून याचं एक आरोग्य आपल्याला छान ठेवायचं. बरोबर, छान. वर आणि खाली. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2. मग आपण हाताचा सपोर्ट घेतल्यामुळे फक्त मनगटामधून हालचाल होतीये. 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1. उजव्या हाताची मूठ ओपन करा. आता डावा हात. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. डाव्या हाताची 5 बोटं स्ट्रेच करायची. मग अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करूया. घट्ट मूठ. आणि आता सुरुवात. मनगटामधून हाताची मूठ वर खाली वर खाली वर खाली वर खाली. बरोबर. आणि आता 5 वेळेला रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1. स्टॉप. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ डोळे मिटून एक श्वास आहे तो सोडून श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. डोळे उघडायचे. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आता हाताची कोपरं आपण थोडीशी तिथले जे जॉईंट्स आहेत ते मोकळे करूया. हात समोर. हात फोल्ड करायचे. सरळ करायचे. 1 3 वेळेला अशी ही कृती. हात फोल्ड सरळ. 2 हात फोल्ड सरळ. 3 पुन्हा हात फोल्ड. आता हात थोडेसे आडवे करायचे. हा. आणि 3 वेळेला साईडने करूया. हात सरळ करायचे. फोल्ड करायचे. 1 हात सरळ फोल्ड. 2 हात सरळ फोल्ड. 3. ठीक आहे. आता 3 वेळेला वरती. हात सरळ वर खाली. 1 वर स्ट्रेच द्यायचा जास्तीत जास्त. खाली. 2 वर खाली. 3 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा दोन्ही कोपरं समोर घ्यायची. कोपरं जॉईंट करून घ्यायची आणि शोल्डर रोटेशन सुरू करूया. 1 वरून मागून पुढे. 2 हे 5 वेळेला आपण करणार आहोत. 3 4. बरं आता वरती नेताना कुठेही कपाळावर आठी आणू नका. अगदी सहज करा. विरुद्ध बाजूने हीच कृती. पुन्हा कोपरं जॉईंट आणि आता मागून पुढे. 5 4 3 2 1. थांबायचंय. दोन्ही बाजूने झालं की दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे मिटून घ्या आणि विश्रांती तिथे आली. श्वासाची गती हृदयाची गती वाढली आहे का हे तपासून पाहायचंय. हलकसं ट्विस्टिंग करायचंय आपल्याला. साधी मांडीच घालायची. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे असे आडवे. हा. आणि आता एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं. मागे वळून आपल्या उजव्या हाताची बोटं बघायची. कमरेतनं ट्विस्टिंग. मध्ये यायचं. डाव्या बाजूला टर्न व्हायचं. मागे वळून डाव्या हाताच्या बोटांकडे बघायचं आणि असं अजून 3दा करूया. हा. एकदा उजवीकडे 1 डावीकडे 2 उजवीकडे 3 डावीकडे 4 उजवीकडे 5 आणि डावीकडे 6. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा. हा. आता आपल्याला हात गुडघ्यावर ठेवायचे. ठीक आहे. उजवीकडे येताना डावा हात जो आहे तो उजव्या गुडघ्यावर येईल. उजवा हात मागे जाईल आणि पुन्हा एकदा ट्विस्टिंग. 1 आणि डावीकडे येताना उजवा हात डाव्या गुडघ्यावर आणि उजवा हात मागून डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डावीकडे बघताना मागची भिंत बघायची. आपण जे उभं राहून करतो तेच आता आपण बसून करतोय. बरोबर. आता हीच पुन्हा डायनामिक हालचाल करूया. ठीक आहे. 1 2 3 4
5 बरोबर करताय आणि 6 वेळा झालं, म्हणजेच 3 आपले आवर्तन होतात. झालं की थांबायचंय, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. आज आपण बघणार आहोत योग मुद्रा. वज्रासन असतं योग मुद्रा. तर त्यासाठी आपल्याला आधी वज्रासन कसं घालतात हे बघायचंय आणि मग आपण त्याच्यातून पुढे जाणारी ही योग मुद्रा बघणार आहोत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्यांनी वज्रासनामध्ये बसताना थोडीशी काळजी घ्यायची. ते मी दाखवेन तुम्हाला हाताची पोझिशन कशी ठेवायची ते. आणि पुढे जी आपण योग मुद्रा बघणार आहोत, तर त्यांनी सुद्धा ज्यांना पाठीचा त्रास आहे, सिव्हिअर बॅक पेन आहे, त्यांनी ही पुढे झुकणारी मुद्रा करणं शक्यतो तरी टाळायचं आहे. तरी वज्रासनामध्ये स्थिर बसायचं. तर हे आहेत कॉन्ट्राइंडिकेशन योग मुद्रेचे. त्याचबरोबर जर ऑपरेशन झालं असेल नुकतंच हर्निया किंवा अल्सरचं, अपेंडिक्सचं, तर त्यांनी सुद्धा शक्यतो तरी करणं टाळायचंय. त्याचबरोबर ज्यांची एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी झाली आहे, सिव्हिअर पेन आहे जर याच्यामध्ये हृदयामध्ये, त्यांनी सुद्धा ही मुद्रा करणं शक्यतो टाळायचं आहे. कारण की रक्ताचा प्रवाह हा आपल्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण पुढे झुकतो त्यावेळेला. आणि मग आपल्याला थोड्याशा अडचणी येऊ शकतात ह्या मुद्रेचा सराव करताना. म्हणून ह्यांना ज्यांना ही सगळ्या व्याधी आहेत त्यांनी ही करणं टाळायचंय. तर हिचे फायदे काय आहेत? योग मुद्रेमुळे तुमच्या पाठकण्याचं आरोग्य सुधारतं आणि त्याचबरोबर तुमच्या पोटावरती प्रेशर येतो. त्यामुळे तिथलं जे पचन संस्थेचं जे कार्य आहे ते अधिक प्रमाणामध्ये चांगलं होतं. रक्ताचा पुरवठा हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपला चेहरा तजेलदार दिसायला सुरुवात होते आणि ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा उपचारात्मक ठरते आणि इतरांसाठी ती प्रिव्हेंटिव्ह ठरते. तर हे कसं करायचं मी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करू. जे नवीन साधक आहेत त्यांनी कृपया आधी बघून घ्या आणि मग आपण सगळे पुन्हा एकत्रित करणार. तर सुरुवातीला आपण वज्रासन करणार. तर दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. वज्रासनासाठी आपल्याला एक एक पाय फोल्ड करायचा. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घ्यायचं असं सावकाश. मग डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घ्यायचं. ठीक आहे. आता इथे बघा गुडघे जुळलेले आहेत, मांड्या जुळलेल्या आहेत. ज्यांना पाठीचा त्रास आहे आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात जे आहेत ते इथे खाली असे जमिनीवर ठेवायचे गुडघ्याच्या बाजूला. म्हणजे तुमच्या पाठीवरती प्रेशर येणार नाही, गुडघ्यावर प्रेशर येणार नाही. ठीक आहे. ज्यांना गुडघेदुखी आणि पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी बघा आपले हात खाली जमिनीवर ठेवायचे गुडघ्याच्या बाजूला. ठीक आहे. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी मात्र हातांची ध्यानमुद्रा करायची आणि ती आपले गुडघे आणि मांड्या यांच्यामध्ये, जास्त पुढेही नाही जास्त मागेही नाही, अगदी मध्ये ठेवायची. ठीक आहे. तर हे झालं वज्रासन. समोरून अशा प्रकारे दिसतं. मागून बघा. जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपल्या जे पायाच्या अंगठ्या आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये ठेवायचे. आपल्या सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. त्याच्यामुळे तुमचं खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचलं जातं. बघा मागून हे आसन अशा प्रकारे दिसतंय. पायाच्या अंगठे एकमेकांच्या जवळ स्पर्श करतील अशा स्थितीत आणि सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. इथे आपला पाठीचा मणका नैसर्गिक सरळ राहतो. मेडिटेटिव्ह आसन आहे. आता ज्यांना समजा वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये घोट्याच्या इथे प्रेशर आल्यासारखं वाटतंय, तर मात्र काय करायचं? आता इथे जवळपास नॅपकिन नाहीये माझ्या, पण हे समोर आहे ते दाखवते मी तुम्हाला. एक नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनची असं फोल्ड करायचं. नॅपकिनचा असा फोल्ड करायचा आणि तो आपल्या अँकलच्या खाली घ्यायचा. बघा अशा प्रकारे. दिसलाय तुम्हाला? असं वाटतं की आपला संपूर्ण भार सगळा या अँकल जॉईंट्स वर जातोय, घोट्यावर जातोय, आपल्याला अनइझी वाटतंय. तर मग एक नॅपकिन घ्यायचा आणि त्या नॅपकिनचा फोल्ड करून ती घडी आपल्या अँकल जॉईंट्सच्या खाली ठेवायची. म्हणजे कुठेही तुमच्या शरीराचा प्रेशर तुमच्या ह्या आपल्या घोट्यावरती जात नाही. हा ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला समजा
तुमचे गुडघे आणि मांड्या याच्यामध्ये अशा प्रकारे गॅप राहत असेल गुडघे आणि मांड्यांमध्ये, तर अशीच नॅपकिनची घडी ह्या दोन्हीही गुडघे आणि मांड्यांच्या मध्ये घ्यायची आणि थोडंसं प्रेशर देऊन बसायचं. ठीक आहे. बघा दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे जर अँकल जॉईंट्स वरती जास्त प्रेशर आल्यासारखं वाटलं तर हाच नॅपकिनचा रोल आपल्या घोट्याच्या खाली अँकल जॉईंटच्या खाली घ्यायचा. गुडघे आणि मांड्यांच्या मध्ये गॅप वाटत असेल तर तोच नॅपकिनचा रोल आपल्या गुडघे आणि मांड्यांच्या मध्ये घ्यायचा. ठीक आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं, आपले हात खाली जमिनीवर ठेवायचे. ठीक आहे. अशा या 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या वज्रासनामधल्या. पुढे आपण आज बघणार आहोत वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा. तर कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन ही योग मुद्रा करायचा प्रयत्न करायचा. तर ह्या योग मुद्रेमध्ये तुम्हाला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय किंवा उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडा. कुठल्याही एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. ठीक आहे. तर मी उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडलंय आणि ती पकड बघा कुठे ठेवली आहे. तिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. बघा इथे खांदे आणि कोपरं ही पूर्णपणे स्ट्रेच होत आहे आणि त्यामुळे समोरनं आपला बरगड्यांचा भाग, आपली फुफ्फुस, छातीचा भाग, तिथले मसल्स ते पूर्णपणे ताणले जातात. नजर समोर ठेवायची आणि मग आपली योग मुद्रा करताना मुद्रा म्हणजे आपल्या अंतःस्रावी ग्रंथीवरती एक प्रकारचं प्रेशर येतं तेव्हा आपण मुद्रांचा अभ्यास करतो त्यावेळेला. नजर समोर एक श्वास भरून घ्यायचा. सगळ्यांनी कृती आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. तर एक श्वास भरून घ्यायचा. इथे आपली हलवटी थोडीशी वर उचलली जाते आणि मग श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे जायचं. आधी अजिबात डोकं पुढे न घेता कमरेतनं पुढे जायचं. पोट पुढे येईल, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने नाही. बघा इथे कुठेही मी सीटचा भाग वर उचलला नाही. सीटचा भाग न उचलता आपल्याला पुढे यायचंय आणि अंतिम स्थितीमध्ये खांदे कोपरं अशी जमिनीकडे सैल सोडायची. हाताची पकड हलकीशी ढिली करायची. आता ज्यांचा सीटचा भाग असा उचलला जातोय, कपाळ जमिनीच्या दिशेने जात नाहीये, त्यांनी काय करायचं, हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. दोन्ही हातांच्या मुठी एकत्र वळून घ्यायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची आणि त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. तर अशा प्रकारे तुम्ही ही मुद्रा करू शकता. ज्यांचं कपाळ आणि जमिनीच्या मध्ये अंतर घातलंय, सीटचा भाग मागून उचलला जातोय, त्यांनी अशा प्रकारे ही कृती करायची आणि शेवटी आपले खांदे रिलॅक्स करायचे. उलट चाल करताना जे हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्या पुन्हा एकदा मागे घ्यायच्या. पुन्हा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. हाताची पकड सगळ्यांनी मग एक घट्ट करून घ्यायची. खांदे कोपरे हलकेशी वर उचलून घ्यायचे, म्हणजे खेचायचे, ताणायचे आणि उलट चाल करताना श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा असं करत सावकाश वर घ्यायचं. डोळे मिटून घ्यायचे, हाताची पकड सोडायची आणि इथे काही सेकंद थांबायचं. कारण की जो आपला ब्लड फ्लो पुढे गेलेला असतो तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय त्याची अनुभूती घ्यायची आणि मग ही कृती सोडायची. ठीक आहे. लक्षात आलंय. बघा आता वज्रासन सोडताना सुद्धा एक एक पाय सावकाश सरळ करायचा, घाई करत न सोडता एक एक पाय सरळ करायचा. उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय. ठीक आहे. लक्षात आलंय. यथाशक्ती प्रयत्न करूया कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय किंवा स्वतःला अगदीच इजा करून ही कृती करायची नाही. तर सुरुवातीला आपण वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. गरज असेल तर नॅपकिन एक जवळपास ठेवा, म्हणजे जर तुम्हाला लागला तर. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घेऊन या. मग सावकाश डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घेऊन या. बरोबर. गरज वाटत असेल तर नॅपकिन घ्या, नॅपकिनचा आधार घ्या अँकल जॉईंटच्या खाली किंवा आपल्या गुडघे मांड्यांच्या इथे. आता ज्यांना पाय पूर्णपणे नाही घेता येत आहे, म्हणजे वज्रासनामध्ये डायरेक्ट जर विधिवत बसता येत नसेल तर त्यांनी डायरेक्ट गुडघ्यांवरती या आणि मग बसा त्या वज्रासनामध्ये. ठीक आहे. आणि ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात खाली गुडघ्यांच्या जवळ ठेवा
आणि डोळे मिटून घ्या. बाकीच्यांनी दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे आणि ते हात आपले गुडघे आणि मांड्यांच्या मध्ये ठेवायचे आहेत. डोळे मिटून घ्या आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून घ्या. हे मेडिटेटिव्ह आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. या आसनाच्या अभ्यासाने आपल्यामधले बरेचसे विकार, बऱ्याचशा व्याधी ज्या पोटाशी रिलेटेड आहेत, आपल्या पचनाशी रिलेटेड आहेत, त्या आपल्यापासून लांब राहतात आणि आपलं आरोग्य हे अजून छान सुधारतं. डोळे मिटून त्या संपूर्ण वज्रासनाचा त्याचे सगळे शारीरिक, मानसिक जे काही फायदे आहेत ते आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये जोड श्वासाची, बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण, गुडघे मांड्या समोरून जुळलेल्या आहेत का हे बंद डोळ्यांनी आपलं आपण निरीक्षण करा. टाचा, टाचांच्या मध्ये बरोबर आपल्या सीट्सचा भाग आहे का हे तपासा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. आंतरिक सजगता. करूया आपण योग मुद्रा. आता ज्यांनी साधी मांडी घातलीये काही हरकत नाहीये. साध्या मांडीमध्ये सुद्धा तुम्ही ही योग मुद्रा करू शकता. आता सावकाश डोळे उघडायचे आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. ती पकड मागे ठेवा. जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे हातांच्या मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी. श्वास भरून घेताना थोडीशी हनुवटी वर उचलली जाते. आता श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे या. आधी लोअर बॅक मधून पुढे यायचं. आधी पोट पुढे येऊ दे. परफेक्ट, बरोबर, छान करताय. मग आपल्या छातीचा भाग हळूहळू, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी कपाळ. बरोबर, जाऊ देत. आता आपलं डोकं जमिनीच्या दिशेने जाऊ देत सैलीसर. मागून जर सीट्सचा भाग उचलला जात असेल तर मग हाताची पकड सोडून द्या आणि दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि मग त्यावर आपलं कपाळ ठेवा. येस, बरोबर, छान. आता पुन्हा खांदे तुमचे रिलॅक्स करा. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय. काही जणांचं डोकं पोचलंय जमिनीपर्यंत. अश्विनीताई, तुम्ही डायरेक्ट वर या. तुम्हाला पाठीचा त्रास आहे ना, त्यामुळे तुम्ही जास्त वेळ नका पुढे थांबू. ठीक आहे. बाकीच्यांनी अजून थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. छान, व्हेरी गुड, छान. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष द्या. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने जातोय त्याचीही जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. छान, परफेक्ट. आता ज्यांनी हाताच्या मुठी पुढे घेतल्यात त्यांनी पुन्हा एकदा आपल्या हाताच्या मुठी मागे घ्यायच्या. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडा. हाताच्या मुठीत आपली हाताची पकड थोडीशी घट्ट करा. खांदे आणि कोपरं हलकीशी मागे खेचून घ्या आणि श्वास घेत घेत वर या. सावकाशपणे श्वास घेत घेत सावकाश वर या. चाल करायची सगळ्यांनी. छान. डोळे मिटून घ्यायचे. दोन्ही हात आपल्या गुडघे आणि मांड्यांच्या मध्ये ठेवायचे आणि ह्या स्थितीचा अनुभव घ्यायचा. आपण जी आता कृती केली योग मुद्रेची, पोटावरती प्रेशर होता, पाठकड्यावर ताण होता, हृदयाची गती, श्वासाची गती वाढलीये का ते तपासूया. सावकाश एकेका पायाने आता वज्रासन सोडून द्यायचंय. डोळे उघडायचे. एक एक पाय सरळ करा. आधी उजवा पाय सरळ करा, मग डावा. तुम्हाला जो पहिल्यांदा पाय सरळ करायचा आहे तो एक एक पाय सरळ करा. मनगटामध्ये आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये जर प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर हळू आपले दोन्हीही पावलं अशी हलवून घ्या. त्याच्यावर थोडीशी मुवमेंट करा. आणि आता सावकाश सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये घेऊया. कोण उभं राहायचं. आता आपण जे केलं त्याच्यामध्ये आपण पुढे झुकलो होतो, बरोबर. आता त्याला कॉम्प्लिमेंट करणारा एक बॅकवर्ड बेंडचा आसन करू, म्हणजे आपल्याला एक बॅलन्स येईल आपल्या संपूर्ण शरीरामध्ये. त्याच्या आधी आपण करणार आहोत ताडासन.
सावकाश सगळ्यांनी उठून उभं राहायचंय, सावकाशपणे. आणि आधी विश्रांती घ्या. करणार आहोत आपण ताडासन. आपण हे शिकलोय आसन गेल्या आठवड्यामध्ये. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, पावलांमध्ये किंचित अंतर, नजर समोर ठेवायची. ठीक आहे. आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर, समोरनं सरळ वर न्यायचे. आपल्या दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला होतोय, नजर समोर. संपूर्ण स्ट्रेच आहे उभ्या कक्षेमध्ये. आणि आता टाचा वर उचलायच्या, जास्तीत जास्त टाचा वर. स्ट्रेच स्ट्रेच, छान. स्ट्रेच, टाचा खाली. आता सगळ्यांनी मॅटच्या एका टोकाला या. आपल्याला चालायचंय टाचा तवड्यांच्या मागे. मॅटच्या एका टोकाला या, नजर समोर, हात तसेच ठेवायचे. अगदीच आपल्याला अनइझी वाटतंय, दोन्ही हात असे वरती आहेत तर मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन करा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. आता टाचा वर उचला आणि आपल्या चवड्यांवरती चालू. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकावर चवड्यांवरती चालायचंय. पुढे जायचं, तसंच मागे यायचं, तसंच रिवर्स. आपल्याला टर्न व्हायचं नाहीये, तसंच मागे यायचंय. परफेक्ट, बरोबर. पुन्हा एकदा पुढे जा, 3 वेळा आपण पुढे जाणार आणि मागे येणार. पुन्हा मागे यायचं, चवड्यांवरती चालतो आपण. बरोबर, छान. अजून एकदा जाऊया पुढे. आणि तसेच मागे. बरोबर. मागे आल्यानंतर टाचा खाली घ्या. आधी हात खाली घ्यायची घाई करू. आधी टाचा खाली घ्या. पुन्हा मॅटच्या मध्ये येऊन उभे राहा. जर टोकाला गेला असाल तर. हा, बरोबर. हातांच्या ज्या आपण एकमेकांमध्ये गुंफवले दोन्ही हात ते सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांच्या समोर असतील. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात साईडने खाली घेऊन घ्यायचे. श्वास सोडत 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 हात साईडने खाली घेऊन या आणि विश्रांती. मानमध्ये सैल सोडून रिलॅक्स. करूया आधी आपण नी रोटेशन आणि मग ते बॅकवर्ड बेंडिंगचं आसन. नी रोटेशन साठी दोन्ही पावलं जुळलेली किंवा थोडंसं अंतर पावलांमध्ये, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे. हाताचे तळवे गुडघ्यांच्या वाटीवर. हा, बरं. आता एकदम जर तुम्ही अशी पावलं जुळून घेतलीत ना तर थोडंसं बॅलन्स जाऊ शकतो. म्हणून किंचितसं अंतर घ्या, अगदी थोडंसं अंतर घ्या, थोडंसं, एकदम थोडंसं. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. 1 2. बरं, आता हे अंतर बघा, एवढं पण नसायला पाहिजे, एकदम किंचितसं 1 सेंटीमीटर एवढं तरी अंतर असलं पाहिजे. हा, आणि आता सुरू रोटेशन. 1 2 3. हा, छान. 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. 5 4 3. सावकाश. 2 1. बरं, आपल्याला असं नाही करायचंय हा, म्हणजे असं असं नाही करायचं. आपण एकाच वेळा रोटेशन करतोय. गुडघे जोडून घ्यायचे आणि एकाच वेळेला उजवीकडून डावीकडे फिरून घ्या. हा, आता बरोबर होतंय. आणि डावीकडून उजवीकडे फिरवून घ्या. येस. हा, जेव्हा आपण खूप सारं अंतर घेतो ना, म्हणजे अर्ध्या फुटापर्यंत, तेव्हा मग आपण अशा प्रकारे करू शकतो. जेव्हा पावलं आणि गुडघे जुळलेले असतात तेव्हा एकत्रच गुडघे आणि गुडघे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे फिरून घ्यायचे. बरोबर. थांबायचं, विश्रांती, रिलॅक्स. डोळे मिटून घ्यायचे, जोड श्वासाची. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा, मानणारे सैल. करणार आहोत आपण बॅकवर्ड बेंडिंगचं बद्ध हस्त. आता कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे अगदी सिव्हिअर पेन असेल सर्वायकल मध्ये आणि लोअर बॅक मध्ये,
तर मात्र करणं टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल, खांद्यामध्ये खूप सारी दुखापत होत असेल आता या क्षणी, तर त्यांनी सुद्धा शक्यतो करणं टाळायचं आहे. तर ह्याचे फायदे काय आहेत? ऑफकोर्स ज्या आता मी या व्याधी सांगितल्या, त्या व्याधी आपल्याला भविष्यामध्ये होऊ नये त्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह आहे. आणि त्याचबरोबर पाठीचा मणक्याचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपचारात्मक आहे. आणि थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे थायरॉइडसाठी सुद्धा हे प्रिव्हेंटिव्ह आणि उपचारात्मक दोन्हीही हे काम करतं. तर हे कसं करायचं मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. तर इथे बघा पुन्हा एकदा आपल्या पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्यायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंफून घ्यायची. बघा मी पुढे दाखवते. अशा प्रकारे गुंफून घ्यायची. आता ही हाताची पकड जी आहे ना ती आपल्याला इथे मागे घ्यायची. बघा अशा प्रकारे आपल्या सीट पासनं थोडीशी मागे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवले. तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेला आहेत दोन्हीही हातांचे. बरं मी दिसते प्रत्येकाला असं मला असं वाटतं मी बरोबर दिसते म्हणून. हा बघा हातांची जी पकड आहे ती सीटपासून थोडीशी लांब. आता इथे काय करायचं? कमरेतनं मागे जायचं. बघा अशा प्रकारे. असं इमॅजिन करायचं की आपल्या हातावर कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात एकदम जमिनीकडे स्ट्रेच झाले, ताणले गेले. बरं हे करताना गुडघे असे पुढे नाही आले पाहिजेत आणि पोट पुढे नाही आलं पाहिजे. आपल्याला फक्त कमरेतनं मागे जायचं. बघा अशा प्रकारे. आणि मग शेवटी तुमचा चेहरा सिलिंगला समांतर येईल. उलट चाल करताना कमरेतनं सरळ व्हायचं, मान सरळ करायची. आधी हात सीटच्या जवळ घ्यायचे, खांदे एकदम रिलॅक्स करायचे आणि मग हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्यायची. ठीक आहे. इथे पूर्णपणे तुमच्या शोल्डरवरती म्हणजे तुमचे शोल्डर ओपन होतात. तिथलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं. पाठकण्यावरती प्रेशर येतो ऑफकोर्स, त्यामुळे पाठकण्याचं जे आरोग्य आहे ते सुधारायला मदत होते. ठीक आहे. तर यथाशक्ती प्रयत्न करूया कुठेही ओव्हरट्राय न करता. प्रत्येकाला कृती लक्षात आलेली आहे. करूया मग आता सुरुवात. पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्या. नजर समोर ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू आहे. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला असतील आणि आपले हात सीटपासून थोडेसे लांब असतील. गुडघ्यातनं सरळ उभं राहण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता हळूहळू आपल्या कमरेतनं मागे जा. पाठीवरती पाठकण्यावरती लोअर बॅक पासून वरपर्यंत हळूहळू प्रेशर यायला सुरुवात होते. येस बरोबर. आणि मग चालू उघडे ठेवायचे. ओके. हा बरं आता इथे बऱ्याचसं काय होतंय बघा. सावकाश मध्ये या, सावकाश मध्ये या. हा हा मध्ये यायचे. थोडेसे हात रिलॅक्स करा. बरं आता इथे बऱ्याचदा असं होतंय की आपलं पोट पुढे येते असं. तर आपल्याला कॉन्शियसली पोट असं पुढे नाही घ्यायचंय. फक्त आपले हात आहेत ना तेच फक्त मागे असे ताणायचे. खांद्यातून हलकेसे हात मागे ताणायचे. ओके. हा ओके. ठीक आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं दिसतंय बरोबर. परफेक्ट. हा ठीक आहे. आता पुन्हा पुन्हा मध्ये या. रिलॅक्स व्हा. थोडेसे खांदे रिलॅक्स करा. हाताची पकड रिलॅक्स करा. अजून एकदा पुन्हा आपण सगळ्यांनी हीच कृती करूया. हं? पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्या. हाताची बोटं आपण एकमेकांमध्ये गुंफवली आहेतच. आता ती पुन्हा सीटपासून थोडीशी लांब घ्या. बरं ज्यांना अनइझी वाटतंय किंवा त्यांनी अजून दोनदा केलं असेल तर त्यांनी नाही केलं तरी चालेल. बाकीच्यांनी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नजर समोर. आपले पाय गुडघ्यातनं सरळ आहेत. आपण पोट पुढे नाही आणले तर ते आपण आतल्या बाजूला खेचून घेतलंय आपलं पोट. आणि आता हळूहळू आपले हात जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा. टाळायचे जमिनीच्या दिशेने. कमरेतनं आपण मागे जातोय. बरोबर. आणि मग शेवटी आपला चेहरा सिलिंगला समान. छान. उलट चाल करा. सावकाश मध्ये या.
खांदे रिलॅक्स करा, हाताची पकड आपल्या सीटच्या जवळ येऊ दे, खांदे रिलॅक्स करा. मग दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये जी गुंफवली ती सोडून द्या आणि विश्राम. रिलॅक्स. पूर्णपणे पाठीच्या मणक्यावरती प्रेशर, पोटी पोटापासून गळ्यापर्यंत ताण, त्या सगळ्याचा अनुभव घेऊया. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्राम घ्यायची. आता ह्यालाच कॉम्प्लिमेंट करणारं पुन्हा एकदा आपण करूया अर्ध पवन मुक्तासन. ठीक आहे, तर मी हे दाखवते कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे म्हणजे मानेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल तर त्यांनी फक्त पुढे जी आपण डोकं वर उचलण्याची जी कृती आहे ती करणं टाळायचं आहे. ठीक आहे, तर आज आपण पवन मुक्तासनाची अगदी सोपी कृती बघणार आहोत. तर मी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. एका बाजूने मी दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्रित करू. तर इथे एका कुशल्यावरून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. तर इथे आज आपण 2 आसनं एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या आठवड्यामध्ये आपण उत्थित एकपादासन पाहिलं होतं, एक एक पाय वर उचलला होता ते पण, आणि अर्धपवन मुक्तासन दोन्ही करणार आहोत. त्याचे फायदे असे आहेत की तुम्हाला जो गॅसेसचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशन किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे तो कमी व्हायला मदत होते. तर बघा, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आज आपण अगदी सोपी कृती करणार आहोत. तर आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ घ्यायचा अशा प्रकारे. मग उजवा पाय टप्प्याटप्प्याने 90 अंशापर्यंत घ्यायचा. 10 अंश वर उचलायचा, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री पाय वर आला की मग तो फोल्ड करायचा. आधी बघून घ्या सगळ्यांनी, पाय फोल्ड करायचा. या पायाला आपल्या हातांचा वळी घालायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं, उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. बघा, सपोर्टसाठी आपला डावा पाय जो आपण उभा करून ठेवलाय त्यामुळे त्याचा सपोर्ट चांगला भेटतो आपल्याला, आणि आपण काही सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी मग आपलं डोकं वर उचलायचं, आपली हनुवटी किंवा नाक किंवा कप गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा, आणि इथे यथाशक्ती थांबायचं. अगदी सोपी आणि सगळ्यांना जमणारी ही कृती आहे. उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर घेईल, मग हाताचा वेळखा सोडायचा. पुन्हा हा उजवा पाय 90 डिग्री तसाच वर घ्यायचा, आणि ज्या टप्प्याने आपण वर आलेलो आहोत पाय घेऊन तसंच सावकाश खाली घ्यायचा. 80 डिग्री खाली घ्यायचा, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0, रिलॅक्स. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एकेका पायाने हे पवन मुक्तासन, अर्ध पवन मुक्तासन करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यांनी एका कुशीला या आणि पाठीवर पुढे विश्रांती घ्या. त्या सगळ्या बेसिक कृती आहेत. पुढे जे आपल्याला ह्याच्या पूर्ण म्हणजे जे पूर्ण पवन मुक्तासन जे आपल्याला शिकायचंय त्याची ही आधीची पायरी आहे. पाठीवर पडून विश्रांती घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटून घ्यायचे आणि श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण थोडेसे आधी हातांचे थोडस स्ट्रेचिंग करूया. ठीक आहे, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ घ्या. आता आपले दोन्ही हात श्वास घेत घेत सरळ वर न्यायचे. श्वास घेत घेत वर घ्या डोक्याच्या दिशेने समोरनं, आणि श्वास सोडत साईडने खाली, जमिनीला घासत घासत हात साईडने खाली येऊ. असे साईडने खाली येऊ. हा, बरोबर. पुन्हा श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर, समोरनं वर घ्या. येस, परफेक्ट करताय.
आणि श्वास सोडत साईडने खाली घ्या, जमिनीला घासत घासत खाली घ्या. अजून दोनदा कृती करूया. आता हे करताना आपण ओंकार करायचा आहे. हात खाली घेताना हात जेव्हा साईडने खाली येतील तेव्हा ओमचा उच्चार करूया. पुन्हा श्वास घेत हात वर घ्या. श्वास सोडत ओंकार करत हात जमिनीला घासत घासत खाली येतील. अजून एकदा करूया. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत ओंकार करत हात खाली. रिलॅक्स. डोळे मिळून विश्रांती घ्या. नकळत आपण हे करताना आपल्या कमरेचा भाग वर उचलला जातो. त्याच्यामध्ये स्टिफनेस पण येतो, कॉन्ट्रॅक्शन येतं. रिलीज करा ते सगळं. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. करूया आपण अर्धपवन मुक्तासन. आपला डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ घ्या. आता उजवा पाय आपल्याला टप्प्याटप्प्याने 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. सुरू करूया. उजवा पाय 10 अंश वर येईल, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री वर आलाय उजवा पाय. बरोबर. आता हाच उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये देऊन हा विळखा द्या. डोळे मिटून घ्या आणि आता आपल्या उजव्या पोटावरती जो प्रेशर आलेला आहे त्याकडे लक्ष द्या. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये, त्यांनी या स्थितीमध्येच थांबायचंय. बाकीच्यांनी डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ आपल्या उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, नाक किंवा कपाळ. छान. बरोबर. श्वास चालू ठेवायचा. 2 ते 3 श्वास इथे थांबायचं आणि वाटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. आपल्या हातांचा विळखा सोडा. दोन्ही हात पुन्हा शरीराच्या जवळ येऊ दे. आता हाच उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर उचला सरळ. येस, परफेक्ट. आणि नियंत्रित खाली घेऊन येऊया. 80 डिग्री खाली येईल, मग 70, मग 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. कंट्रोल मुवमेंट करायची पूर्णपणे. परफेक्ट. खूप छान केलं सगळ्यांनी. आता डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. जेवढी आपण ना कंट्रोल मुवमेंट करतो तेवढेच पुढे आपल्या विचारांमध्ये सुद्धा तेवढीच कंट्रोलता येते. आपल्या रागावर नियंत्रण राहतं. ज्या काही आपल्या गोष्टी आहेत चुकीच्या त्याच्यावर आपलं नियंत्रण राहतं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ. आता डावा पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करूया. सुरू करूया. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. छान. आता डावा पाय फोल्ड करा. डाव्या पायाला समोरनं हातांचा विळखा द्या. खांदे रिलॅक्स करा. डोळे मिटून घ्या. आणि विरुद्ध बाजूने आता आपल्या पोटावरती आलेला प्रेशर, म्हणजे डाव्या बाजूने आलेला प्रेशर, त्याचा अनुभव घेऊया. जोर श्वासाची, चेहरा शांत. मग असं कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन बाकीच्यांनी डोकं वर उचलायचं. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. डावं पाऊल जमिनीकडे सैल करून. छान. व्हेरी गुड. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतो, सोडतो. 2 श्वास थांबल्यानंतर डोळे उघडायचे. आधी डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या. आणि आता तो नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश खाली येऊ दे.
80°, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. परफेक्ट. व्हेरी गुड. उजवा पाय रिलॅक्स करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, डोळे अलगद मिटलेले आणि विश्रांती. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आता आपण 1 तास जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण जे जे काही केलं त्या सगळ्या गोष्टींना मनातल्या मनात मागोवा, सुरुवातीपासून ते आतापर्यंत. आज आपण बैठक स्थितीमध्ये वज्रासन शिकलो. वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा केली, त्याची कृती आठवूया. ते करताना आपण किती कम्फर्टेबली केलं, कुठे आपल्याला त्रास वाटला का, याचा एक छोटासा रिकॅप घेऊया. त्या दोन्ही आसनांचे लाभ आपल्याला प्राप्त होत आहेत. दंड स्थितीमध्ये आपण जे काही बॅकवर्ड बेंडिंगचं आसन केलं त्याची कृती आठवूया. नुकतंच आपण आता अर्धपवन मुक्तासन केलं. त्या सगळ्या गोष्टींचा मागोवा. पुढची 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता आपण स्वस्थपणे पडून राहतोय. संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी आपल्या पावलापासून ते आपल्या मस्तिष्कापर्यंत, आपल्या टाळूपर्यंत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी आपण जी काही साधना करतोय त्या साधनेचं फळ आणि समाधान आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. आणि स्वतःला मनापासून थँक्यू बोलूया. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय. आणि श्वास सोडताना आपली सगळी नकारात्मकता, आपल्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी आपण बाहेर सोडून देतोय. श्वास घेताना ही सगळी चैतन्य शक्ती आपल्या पेशींमध्ये प्रवेश करते. आणि श्वास सोडताना आपल्यातली सगळी नकारात्मकता, आपलं सगळे दुःख ती बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. थोडेसे पाय एकमेकांच्या जवळ घेऊया. दोन्हीही हातांच्या ठेव्यांचे घर्षण करा. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. आपण स्वतःला एनर्जाइज करतोय. पुन्हा एकदा हातांच्या तळव्यांचे घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडायचे आणि हळूहळू एका कुशीला वळा, डाव्या किंवा उजव्या, आणि हातांच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड नाही. काही नव्हतं. सावकाश. विश्रांती घ्या. दोन्ही पाय समोर, मान मागे सैल सोडा. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मुली सांगूया. बरं, आता पद्मासन किंवा अर्धपद्मासन. अर्धपद्मासन बघा कसं करतात. दोन्ही पाय जोडलेले, कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, उजवा किंवा डावा, आणि त्याचं पाहून दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. आणि जो पाय सरळ आहे तो पाय फोल्ड करायचा
आणि त्याचा पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीच्या खाली द्यायचा, अशा प्रकारे. आणि थोडेसे आपले जे पाय आहेत ना ते थोडेसे रिलॅक्स करायचे, म्हणजे तुमच्या गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येईल. ठीक आहे, हे झालं अर्धपद्मासन. बरं, आता ते अश्विनीताई तुम्ही पाय आहे ना पाऊल खूप जास्त असं सीटच्या खाली घेतलंय, थोडंसं रिलीज करा, थोडंसं पुढे घ्या, पुढे घ्या अजून. म्हणजे तुम्हाला अजून कम्फर्टेबल बसता येईल. अजून थोडंसं पुढे घ्या. ती मांडी जी आहे ना त्या मांडीच्या खाली येऊ देत पाव, एकदम सीटच्या जवळ न ढकलता थोडंसं पुढे घ्या, मांडीच्या खाली येऊ दे, म्हणजे थोडंसं रिलॅक्स बसता येईल. ठीक आहे, सगळ्यांनी घातलं, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी घातलं असेल असं मी समजून जाते. नसेल घातलं तर बघा, पुन्हा एकदा दाखवते. दोन्ही पाय समोर घ्यायचे, कुठलाही एक पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. जो पाय सरळ आहे तो पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. एकदम सीटच्या जवळ न घेता थोडंसं पुढे घ्या. ठीक आहे, पाठीचा कणा सरळ करायचा आहे. आपण उद्या पूर्ण पद्मासन करूया, आज अर्ध पद्मासन. दोन्ही हातांची म्याव, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या, चेहरा शांत, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतो, श्वास घेतोय. फक्त सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, एक हलकंसं स्मित असते चेहऱ्यावर. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आव्हानं. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आपण दीर्घ श्वसन गेल्या आठवड्यात शिकलोय. आहे तो श्वास सोडून द्या, यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतली आहे आणि अगदी संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपले सगळे नकारात्मक विचार या क्षणी बाहेर पडत आहे. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, यथाशक्ती. चैतन्य शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करते. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या सगळ्या व्याधी या क्षणी बाहेर पडत आहेत. जो एका पडता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास घेऊया. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आंतरिक सजगता वाढलेली आहे. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण विभागीय श्वसन शिकणार आहोत. त्या विभागीय श्वसनामधलं आज आपण पहिलं श्वसन बघतोय, ते म्हणजे उदर श्वसन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत, फक्त सूचनेकडे लक्ष द्यायचं. जाणीव आपल्या उदर भागाकडे म्हणजेच पोटाच्या स्नायूंकडे घेऊन जायची. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना आपलं पोट आत जात आहे. हे आहे विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन आणि उदर श्वसन. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडत पोट नियंत्रित आतमध्ये. श्वास घेत पोट बाहेर, श्वास सोडत पोट नियंत्रित आतमध्ये. आपली जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे म्हणजेच आपल्या छातीच्या भागाकडे करणार आहोत आपण पूर श्वसन, थोरॅसिक ब्रीथिंग. विभागीय श्वसनामधलं दुसरं श्वसन.
श्वास घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण असं इमॅजिन करा की आपण छाती भरून हवा आतमध्ये भरून घेतोय आणि श्वास सोडत छाती पुन्हा पूर्ववत. पुन्हा एकदा श्वास घेत छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण. संपूर्ण छातीचे स्नायू श्वास घेताना स्ट्रेच होत आहेत आणि श्वास सोडताना छाती पूर्ववत. सगळे स्नायू आकुंचित होऊन रिलॅक्स होत आहेत. अजून एकच राऊंड करूया. श्वास घेत छातीचं प्रसरण. श्वास सोडत छाती पूर्ववत. करूया स्तंभ श्वसन. तिसरं श्वसन. श्वास घेत खांदे कानाच्या दिशेला वर न्या. श्वास सोडत खांदे पूर्ववत. पुन्हा एकदा श्वास घेत खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत पूर्ववत. छान करता येईल. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत खांदे पूर्ववत. रिलॅक्स. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आंतरिक सजगता वाढलेली आहे. आपण आता उदर उंग आणि स्तंभ श्वसन केलं. विभागीय श्वसन ॲब्डॉमिनल, थोरॅसिक आणि क्लॅम्प. श्वासाची गती शांत झाली आहे. विचार आपोआप कमी झालेले आहेत. मन शांत झालेलं आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. एक मकार लांबरेला ओंकार करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास घेऊन घेऊया. श्वास सोडताना ओंकार. आयुष्य शांत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. ते कायम असंच राहण्यासाठी कुठे तशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षी मामृतात्. ओम शांती शांती शांती. सावकाश मान सरळ करायचे. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुटूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओम समर्पित शरणागत भाव, समर्पण भाव, आपला राग, द्वेष, अहंकार सगळं या ओमच्या चरणी सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जेने आपल्या या आठवड्याची दिवसाची सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. आकाश निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला.
हरिओम, धन्यवाद सगळ्यांना, शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हरी